तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही आलो आहोत कोरेगाव पार्क पुणे येथे. तर चला, आमचे मित्र पण आले आहेत. तुम्हाला दाखवते, आपला शुभम कांबळे आहे, हा संगम शेळके आहे. शेळ्या पळवता पळवता इकडे आलोय आज. तर चला, आज आलोय आपण कोरेगाव पार्कात. तुम्हाला दाखवू आमचं कोरेगाव पार्क. आमचं म्हणजे फिरायला एक्सप्लोर करतोय सध्या आम्ही. इसले हेवी एकदम हा का. आता मित्रांनो, आता व्हायचंय ब्लॉगर म्हटल्यास आपल्याला तर पहचान बनानी पड़ेगी ना भाई. अभी रुतबा करना पड़ेगा ना अपने को. ये देखो कोरेगांव पार्क में ये विषय क्या है, ये संगम शेळके, इसका चाचा इधर रहता है गार्डन को पानी देने के लिए. तो आए हम इधर अभी चाचा को मिलने के लिए. तो क्या बात कर रहे हैं? देखते किधर आहे अभी चाचा. चलो, काय वाटतं म्हणजे संगम, काय वाटतं म्हणजे काय वाटतं तुला? आपण इकडे फिरायला कसं वाटतंय? खतरनाक वाटतंय. म्हणजे खतरनाक म्हणजे कसं? आयुष्यात जोरात चाललंय मी. आयुष्यात कधीच नाही आलो. फर्स्ट टाइम इन काय इन पुणे, इन कोरेगाव पार्क. शुभम भाऊची माहिती घ्या. नाही, शुभम भाऊ आता जुने झाले सध्या आमचे. कुठे आहे अंकल? कुठे आहे तुमचे? इकडे ह्या बंगल्यात आहेत का? कुठल्या मुलाला जातो सांगा की. कुठं? आता हे जे मुलगा आलाय आमचा, म्हणजे एक कारेगाववरून आलाय व्हिडिओ शूट करण्यासाठी कोरेगाव मध्ये. शिक्रापूरवरून आलेला आहे. मग तब्बल 30-40 किलोमीटरचा डिस्टन्स पार करून आलाय गडी. तर बघू. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता कोरेगाव पार्क मध्ये किती मोठे मोठे बंगले आहेत. तर प्रत्येक गेटवरती लिहिलेलं आहे की बिअर ऑफ द डॉग्स, प्लीज यूज गेट नंबर 1. कृपया गेट क्रमांक 1 वापरा. मित्रांनो, आयुष्यात आपल्याला बंगले अशी बांधणं होतील का नाही, होतील घेणं होतील का नाही, पण बघून तरी घेऊ. अवश्य एकदा कोरेगाव मध्ये येऊन जावा तुम्ही. एकदा आपण ट्राय करू. एकदा सिक्युरिटी भेटला तर आपण गेट आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करू, त्यांना विचारू. तर मित्रांनो, आता चाललो तर आम्ही नवीन एका बंगल्यामध्ये. आता बघू आम्हाला देते एंट्री का नाही, आता सर्वाइव्ह करण्यासाठी, राहण्यासाठी कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स बघू एकदा. आता हे आमचा आहे संगम. पण हा गडी एवढा म्हणजे मित्रांनो, इंस्टाग्राम वरती व्हिडिओ बनवतो, असला खतरनाक समजा वाईफ वगैरे बनवतो, पण लाजतोय काय हेच कळत नाही. आता संगमच्या म्हणजे एक काकांकडे जात आहे आम्ही गार्डनला पाणी मारायचं ह्या बंगल्यामध्ये. आणि या बंगल्यामध्ये सिक्युरिटी वगैरे कोण दिसत नाहीये आम्हाला. आतमध्ये जायचं होतं आम्हाला. संगम बाळा, तू पार डोक्याचा भोसडा करू नको मित्रा. काहीतरी बोलतो का तू? मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे जे कोरेगाव पार्क आहे, म्हणजे एकदम शांत आणि रिचेस्ट पर्सनचा एरिया आहे. म्हणजे पुण्यातील सर्व जर सुख बघायचं गेलं आणि एकदम शांतीचं वातावरण तर ह्या एरियामध्ये आहे. तुम्ही कधी बी पुण्यामध्ये जर आलात तर एक वेळ या कोरेगाव पार्क मध्ये भेट द्या. खूप भारी वाटेल तुम्हाला बी. ओशोचं गार्डन आहे, पण ओशोचं गार्डन सध्या बंद आहे. ओशोचं गार्डन आहे 6 ते 9 आणि 3 ते 6, 3 तासाचा टायमिंग आहे. पण आपण सकाळी झोपून उठलो 12 वाजता. 12 वाजता उठल्यानंतर ओशो गार्डन मध्ये एंट्री कशी भेटेल आपल्याला? तर बघू, एंट्री दिली तर जाऊ, मस्त जाऊ घराकडे. काय वाटतं संगम, काय करायचं? जायचे काय करायचे? चला आता आलो तर घेऊ जातो काय. पुढची 3 काढा. तर मित्रांनो, थोडं सांभाळून घ्या आम्हाला. नवीन व्लॉगर आहेत, बेगिनर आहेत. तर काय म्हणतात त्याला, काय म्हणतात म्हणजे सुरुवात आहे आमची. एक न्यू बिगिनर आहेत. थोडं फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थोडा कॉन्फिडन्स द्या आम्हाला, कॉन्फिडन्स वाढवा. जेवढे व्ह्यूज येतील, जेवढे सबस्क्राईब होतील, तेवढा कॉन्फिडन्स वाढन. बात तो सही. आम्हाला म्हणजे शुभम कांबळे, चैतन्य मुंडे 2026चं स्वप्न आहे मित्रांनो की युट्यूबर बनायचं आहे आम्हाला. आता आम्ही म्हणजे डिसाईड केलेलं, झालो तर लाख, नसतं राख, काय घंटा फरक पडणार नाही. जे होईन ते होईन, बघू. नाही, आमचे पोरं लाजायला लागलेत, काय मिळ लागत नाही मला सुद्धा असं. गायचप खायली.
7 ते 9 संध्याकाळी 3 ते 6 असा 3 तासाचा गॅप आहे त्याचा, फर्स्ट हाफ आणि सेकंड हाफमध्ये. तर ठीक आहे, आता आपण चला जाऊ आता इकडे समोर जाऊ. समोर काय आहे काय नाही बघू आपण. अरे व्ह्यू तर एकदम मस्त दिसतंय, पण बघू. तर चला समोर जाऊया, आता बघूया आपण काय व्ह्यू ते. काय केलंय? जंगल मॉडीफाय केलंय, मॉडीफाय केले, जंगलच मॉडीफाय केले इकडे का? सगळीकडे राही हे अख्खं जेवढं दिसतं. यायचं एक भावा. भाऊ पण लाजायला आपल्या पोरांसारखं. जाऊ द्या आता. साड्या घालून भाऊ आता म्हणजे फक्त स्टिक धरली आणि फोन धरलाय तर लोक म्हणतात व्लॉगर आला. कशाचा आईच्या गांडीचा व्लॉगर आहे? झाटा इथे 61 सबस्क्रायबर. ते सबस्क्राईब करा यार, करा. 2026 मध्ये इज्जत चालली करा मोठा जरा. हे बघू शकता तुम्ही रेड मर्सिडीज थांबलेली. किती मोठा बंगला आहे ते बघू शकता. पण हर एका बंगल्यामध्ये मला तर फक्त कुत्रच दिसतं, डॉग्स. बघू शकता तुम्ही, किंवा एखाद्या शिकवली लावून टाक बरं एखाद्या बंगल्यावर मग. बघू शकता तुम्ही तिथे मोठे आहेत ते. सिक्युरिटी लावून टाक करतो मी. आता संगम शेळके म्हणतात की एखाद्या बंगल्यावरती सिक्युरिटीचं काम देऊन टाका म्हणून, लावून टाका म्हणून. एवढं चांगला सरनेम आहे राव मा. कांबळे. कांबळे पाटील आहेत हे सध्या. कांबळे पाटीलचं सध्या आता काय कांबळे पाटीलला बोलावं हेच कळलं नाही मला आता. शुभम कांबळे पाटील, तर कसं वाटतंय तुम्हाला? आज इकडे आलोत आपण कोरेगाव पार्कमध्ये. नेहमी आपण व्लॉग तिकडे बनवत होतो, समजा बन गार्डनला. डेली तुम्ही म्हणायचे की एकाच जागेवर होतंय. पण आज आलेलो आहेत आपण इकडे. कसं वाटतंय बोला थोडं. कसं आहे ते पब्लिकला थोडं नवीन पाहिजे काहीतरी, त्यामुळे आता आम्ही नवीन इकडे करायला आलोय. तर तुम्ही सबस्क्राईब करा. आम्ही अजून एक्सप्लोर करू. एक्सप्लोर करू. जसं की आता इकडं काय बघायचं होतं. बोल. इकडं तर आता एखाद्या बंगल्यात एक्सप्लोर करतो असं आम्हाला हीच गती म्हणत होता तेव्हा माझी माणूस. चला मित्रांनो, ते 64 नंबर एक बंगला आहे. मग अशी संगमला तर आपण चान्स दिला की तू त्या सिक्युरिटीला बोलव आणि आम्हाला आतमध्ये जाऊ देता का विचार झाली, पण त्यांना काय विचारला हिंमत नाही झाली. पण आता सध्या एखादा गेट पकडू आणि कुठंतरी आपण ट्राय करू, बघू आपल्याला आतमध्ये जाऊ देतात का नाही ते. ठीक आहे, तर चला आत समोर एक आता सिक्युरिटी दिसतंय, त्याला आपण विचारू. नाहीतर विचारू का आम्हाला काही काम भेटतंय का, असं काहीतरी आपण त्याला हे करू. ठीक आहे, तर संगमसाठी एक सिक्युरिटीसाठी वॅकन्सी खाली आहे का हा पण विचारू आपण क्वेश्चन त्याला. ठीक आहे, बघू समोर सिक्युरिटी आहे तिथे तुम्हाला दाखवू शकता आम्ही. तर मित्रांनो, जो आपला पुनावाला आहे त्याच्या बंगल्यामध्ये गेलतो आम्ही, पण सिक्युरिटीनं तर आम्हाला बाहेर काढलं राहू. पोपट केला त्यांनी. ते म्हटलं तुम्ही तरी बाहेर जाणं, मला तरी बाहेर काढते नोकरीवरनं. त्यासाठी मी घाबरलोच मित्रांनो आणि बाहेर आलो. तर आता बघू आपण एखादा दुसरा अजून बंगला, त्यामध्ये आम्हाला एंट्री देतात का नाही ते. ठीक आहे, बघू थांबा. मित्रांनो, आम्ही आलो होतो ओशोच्या गार्डनकडे. पण जसं की मित्रांनो आपण सांगत होतो, आपण कोरेगाव पार्क मध्ये आलो, त्यानंतर ओशोच्या गार्डन मध्ये आलो. पण ओशोच्या गार्डन मध्ये आल्यानंतर तुम्हाला लागतो की ओशोपासून इथं स्टार्ट करू आपण. आता सध्या ओशोच्या गार्डन मध्ये एंट्री केली आहे आपण. हे आहेत ती ओशो. आता एक शूज घालून वरती आलो मी, त्यासाठी सॉरी असावी, बट ठीक आहे. चला आता समोर दाखवूया आपण तुम्हाला. चला ओशोच्या गार्डन मध्ये आपण. ओशोची माहिती सर्वांना माहितीच असेल, कारण ओशो हे म्हणजे एका देशाने बॅन केलेलं त्या व्यक्तीला आहे आणि त्यांच्याकडे 80 रोल्स रॉयल आहेत. त्यांच्याकडे 80 रोल्स रॉयल आहेत, कारण ते 80 रोल्स रॉयल म्हणजे एकदम गिफ्टेड आहेत. मग त्यांच्याबद्दल माहिती देणं किंवा त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणं हे आपण म्हणजे एकदम छोटे आहेत. ठीक आहे, चला त्यांच्याबद्दल आपण समोर बघूया. चला, म्हणजे एकदम सायलेंट पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये जर सर्वात काय म्हणता येईल त्याला, म्हणजे शांत नाही, पुणे डिस्ट्रिक्ट मध्ये जर सर्वात शांत प्लेस किंवा एक लोकेशन किंवा जर तुम्ही एकदम चिल म्हणजे लोकेशन, सिम्पल भाषे म्हणजे सांगायचं म्हटलं लोकेशन शांत प्लेस आहे एकदम. तुम्ही एकदा एक वेळेस फक्त अवश्य भेट द्या. टायमिंग असं सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 3 ते 6. एक म्हणजे फर्स्ट हाफ मध्ये मॉर्निंगच्या टायमिंगला 3 तास असतात, सेकंड हाफ मध्ये इव्हिनिंगच्या टायमिंगला 3 तास. ठीक आहे, चला आपण आता सध्या चालू केलेला आहे आपण. तर मित्रांनो, आपण आजच्या डेटमध्ये पूर्ण कोरेगाव फिरलो, बंगले बघितले, सगळं म्हणजे एकदम एक्साइटेड होतो. एक खूप दिवसापासून एकदम ब्लॉग बनवायचा, पण बनवला आहे. आणि आता सध्या आपलं टार्गेट होतं आजच्या डेटचं की ओशोचं गार्डन. आणि ओशोचं गार्डन बी आपण ऑलरेडी आज बघितलेलं आहे आणि ओशोचा स्केच पण बघितलेला आहे. तर मित्रांनो, आज आम्ही 3 जण आलतो.
संगम शुभम, मी चैतन्य. तर आम्ही आजच्या डेटचा ब्लॉग प्रॉपर कोरेगाव पार्क मध्ये शूट केलेला आहे. आणि जर तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओवरती आपलं चॅनलवरती नवीन असाल तर शेअर करा, एक थोडं हे करा, काय म्हणतात त्याला, म्हणजे एक सपोर्ट करा भावाला. सपोर्ट करा भावाला. एक अजून आम्ही ह्याच्यापेक्षा नवीन नवीन काहीतरी बेटर करण्याचा प्रयत्न करू. याचं 2026 टार्गेट आहे आमचं. आणि याचा बेगिनगर आम्ही म्हणजे ब्लॉगर आहात आणि युट्यूबवरती नवीन आलो आहात, तर शेअर करा, सपोर्ट करा.